नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर का विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर त्या ठिकाणी आलेली आहे। आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पोलीस बनण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, कारण की शासनातर्फे सरकारतर्फे एक महत्त्वाचा GR या ठिकाणी जाहीर केला गेलेला आहे आणि ह्या GRमध्ये तुमचे पोलीस भरतीला या ठिकाणी हिरवा कंदील देण्यात आलेला आहे। म्हणजेच काय, तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह शिपायातील जर तुम्ही बघितलं जे काही रिक्त पदे असतील पोलीस शिपायाची किंवा इतर जे काही पदं असतील, तर हे सर्व रिक्त पदे भरण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली होती। आता फायनली ह्या भरतीला सुरुवात झालेली आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। GR जाहीर झालेली आहे। त्या GRमध्ये ज्या मुलांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे अशा मुलांना सुद्धा संधी दिलेली आहे। आणखी बरीचशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता ही भरती जी आहे, तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे। म्हणून ज्या मुलांना ह्या पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचे असेल त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। जर का तुम्हाला पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचे असेल तर तुम्हाला मी सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। फक्त तुम्हाला एकच काम करायचे आहे की तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे। तुमचं नाव साक्षी असेल, तुमचं नाव रीना असेल, तुमचं नाव किरण असेल, तुमचं नाव मोहिनी असेल, तुमचं नाव राहुल असेल, अनिकेत असेल, सचिन असेल, जे असेल ते नाव तुम्हाला लिहायचे की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। फक्त एवढंच लिहून पाठवा। तुम्हाला मी पोलीस भरतीचा फॉर्मसुद्धा फ्रीमध्ये भरून दिले जाणार आहे। तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्सही फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे। आणि कोणत्या पदासाठी भरायचे तेही नक्की लिहून पाठवा, कारण की यामध्ये पोलीस शिपाईची जागा खूप जास्त आहे, कारागृह शिपाईसुद्धा चांगलं आहे, पोलीस चालकाचीसुद्धा ठिकाणी जागा चांगल्या आहेत। नंतर तुम्ही बघितलं SRPFची सुद्धा ठिकाणी जागा आहेत। म्हणजेच तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचं आहे त्या पदाचं तुम्हाला नाव लिहून पाठवायचं आहे। अतिशय दमदार अपडेट आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। पटापट सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। GR ऑफिशियलरित्या आलेला आहे शासनाचा, कारण की शासनाचा GR आला म्हणजेच काय, तर पोलीस भरती सुरू झालेली आहे। तर पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करा। लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन दिसेल, त्यावर सर्वांनी क्लिक करायचे आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करायचं आहे, कारण की जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। म्हणून प्रत्येकाने लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून हाईप करायचं आहे, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे। दुसरी गोष्ट, चॅनललाही फ्रीमध्ये सबस्क्राईब करा, कारण की पोलीस भरतीवर तुम्हाला ऑथेंटिक माहिती फक्त याच चॅनलवर दिली जात असते। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता डायरेक्ट तुम्हाला मी GRवरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आले प्रोपरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तुम्ही या ठिकाणी बघू शकता महत्त्वाचा ठिकाणी GR आलेला आहे। जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र शासनातर्फे गृह विभागातर्फे हा GR या ठिकाणी जाहीर झालेला आहे। GR खूप महत्त्वाचा आहे। बघा GRमध्ये काय विषय दिला आहे, तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत हा GR आलेला आहे। तुम्ही म्हणाल की सर हा GR कधी आला, जुना आहे की काय, तर तुम्हाला मी संपूर्ण ऑथेंटिक माहिती 100% पुराव्यासहित देत असतो। तर तुम्ही डेट बघून घ्या कधी आलेला GR आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी, म्हणजेच लेटेस्ट हा GR आलेला आहे। म्हणून तुम्हाला मी सर्वात अगोदर ही अपडेट देत आहे, कारण की भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर अपडेट कधीची, तर बघा अपडेट या ठिकाणी लेटेस्ट आहे, कारण सर्व ऑथेंटिक माहिती तुम्हाला पुराव्यासहित दिली जात असते। तर बघा भरती प्रक्रियेसाठी मान्यता मिळाली आहे, पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे आणि GR सुद्धा ठिकाणी जाहीर झालेला आहे। आता बघा या GRमध्ये काय सांगितलेलं आहे, तर शुद्धीपत्रक तुम्हाला दिलं आहे। बघा शुद्धीपत्रक काय आहे, तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 या कालावधीमधील रिक्त झालेले व दिनांक 1/1/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीमध्ये रिक्त होणारी एकूण 15,631 पदे भरतीसाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। तुम्ही बघू शकता सदर शासन निर्णयातील परिचित क्रमांक 4। तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, 2022 व 2023मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे। म्हणजेच बघा ज्या मुलांचं वय 2022 आणि 2023मध्ये या ठिकाणी संपले असेल, संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल, तर अशा उमेदवारांना या भरतीमध्ये संधी मिळणार आहे। म्हणजे ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। नाहीतर बघा सरकार या ठिकाणी संधी देत नाही आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतात, या ठिकाणी मागणी करावी लागते, तेव्हा कुठेतरी सरकार ऐकतं आणि ऐकतही नाही। पण आता सरकारनेच या ठिकाणी तुम्हाला संधी दिली आहे, म्हणजेच तुमच्यासाठी सुवर्ण संधी, कारण की ज्या मुलांचे वय या ठिकाणी संपलेले आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळणार आहे। म्हणजेच त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आणि ही शेवटची संधी समजून तुम्हाला या ठिकाणी ट्राय करायचं आहे।
पुढे बघा, याऐवजी काय सांगितलेलं आहे, सन 2022, 23 व 24 व 25मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. बघा, सन 2022 नंतर 23, 24 व 25मध्ये संबंधित पदाची जी काही विहित कमाल वयोमर्यादा तुम्ही ओलांडलेली असेल तर अशा उमेदवारांना या भरतीमध्ये स्थान मिळणार आहे, लक्षात घ्या. तर एवढी मोठी संधी विद्यार्थ्यांना दिलेली आहे. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर शासनाने या ठिकाणी दुसरा दिला आहे, तो असा आहे की सदर शासन प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र शासन या वेबसाईटवर या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आता बघा, उपसचिव महाराष्ट्र शासनाचे कोण आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता, रवींद्र पाटील. त्यांनी सुद्धा या ठिकाणी ऑफिशियल म्हणजेच तुम्ही त्यांच्या ठिकाणी नावही बघू शकता, सिग्नेचर बघू शकता. तर ही प्रत या ठिकाणी सर्व ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. आता यावरून तुम्हाला कळालं असेल की विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जी तुमची जी परीक्षा आहे त्या ठिकाणी फायनली सुरू झालेली आहे. आता तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आहे, कारण की अतिशय महत्त्वाचा हा GR या ठिकाणी आलेला आहे. आणि ज्या मुलांची वयोमर्यादा संपलेली अशा उमेदवारांना सुद्धा संधी मिळणार आहे. म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. तुमची ही जी काही भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया आता ठिकाणी काही दिवसांमध्ये याच्या ठिकाणी फॉर्मसुद्धा सुरू होणार आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं, सरकारचा ठिकाणी विचार असा आहे की ह्या महिन्याच्या एंडिंगला तुमच्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जातील. तर तुम्ही फक्त आता एकच काम करा की जोरामध्ये अभ्यास करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला ग्राउंडची प्रॅक्टिस करायची. अभ्यास आणि ग्राउंड ह्या दोन गोष्टी तुम्हाला करायचे, तेव्हाच तुमचं सिलेक्शन या भरतीमध्ये होणार आहे. जर का सिलेक्शन हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन अगोदरही झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीसमध्ये भरपूर विद्यार्थी आपले या ठिकाणी रुजू झाले आहेत. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचाही नंबर लागला पाहिजे, तर फक्त जी तुम्हाला मी माहिती देत असतो ती बघत चला. आणि जे काही स्टडी मटेरियल PDF मटेरियल मी तुम्हाला देत असतो ते तुम्हाला फक्त व्यवस्थित वाचायचं आहे. तर पटापट कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही. ज्या मुलांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंट करा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. फॉर्मही तुमचा फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. काही डाऊट असतील, काही शंका असतील तर कमेंटमध्ये सर्वांनी विचारायचे. आणि ज्या मुलांना आणि ज्या मुलींना फॉर्म भरायचं असेल त्यांनाच ह्या भरतीमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या मुलांचं वयसुद्धा संपलेलं आहे अशा मुलांनासुद्धा या भरतीमध्ये संधी मिळणार आहे. म्हणजेच ही सर्वात महत्त्वाची सुवर्णसंधी ज्या मुलांचे वय संपलेले त्यांच्यासाठी असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होता. A to Z सर्व माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. तुमच्या पोलीस पदभरतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या राज्यामध्ये जी पोलीस भरती होणार आहे त्याच्या जागा किती बघा, तर 15,631 पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. तर 15,631 पदं ही खूप मोठा आकडा आहे. आणि ह्या 15,601 पदांमध्ये तुमची एक जागा फिक्स असली पाहिजे असं तुम्हाला ठिकाणी ठरवायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे आणि तयारी करायची आहे. ठीक आहे. काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही बिंदासपणे आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता, कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की एकमेव चॅनल असं आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित दिली जात असते. तर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.